नमस्कार. आज आपण ऋतुचर्येचे महत्त्व याविषयी जाणून घेऊया. ऋतुमानास योग्य आहार विहार कसा असावा ते पाहूया. वर्षा ऋतुचर्या ज्येष्ठ आषाढ महिना अथवा जूनचा उत्तरार्ध, जुलै ऑगस्टचा पूर्वार्ध यामध्ये येतो. 21 जूनपासून दक्षिणायनास सुरुवात होते. ग्रीष्म ऋतूमध्ये शरीरबल कमी झालेले असते. तीव्र सूर्यकिरणांमुळे सगळीकडे रुक्षता खरता वाढलेली असते. त्यामुळे वातदोषाच्या वाढीला सुरुवात झालेली असते. वर्षा ऋतूतील पावसामुळे सर्वत्र गारठाही असतो. ग्रीष्म ऋतूत संचित झालेल्या वाताला रुक्षतेबरोबरच गारठ्याचीही जोड मिळाल्याने पावसाळ्यात वात अधिकच वाढतो. भूक मंदावते. खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होईनासे होते. म्हणून प्रथमतः पचण्यास हलका आहार योग्य मात्रेत घ्यावा. 1 वर्षापेक्षा जास्त जुने धान्य वापरावे. नवीन धान्याचा वापर शक्यतो टाळावा. नाईलाज असेल तर भाजूनच नंतर ते धान्य शिजवावे. भाजल्यामुळे ते धान्य पचण्यास हलके होते. दूध, भात, मुगाचे वरण, हुलग्याचे पिठले, भाकरी, चपाती आहारात असावे. आंबवलेले पदार्थ टाळावे. दही या ऋतूत अगदी निषिद्ध आहे. त्याऐवजी मधुर ताक घ्यावे. केवळ मंथनामुळे म्हणजेच घुसळल्याने दह्यावर संस्कार होऊन दह्याचे गुणधर्म बदलतात. पक्वाने टाळावीत. हिंग, सुंठ, मिरे, जिरे, पिंपळी, आले, लिंबू, पुदिना, कोथिंबीर, लसूण अधिक प्रमाणात वापरावीत. लसूण उष्ण स्निग्ध असून वातनाशक आणि अग्निवर्धक आहे. पालेभाज्यांचा वापर करू नये. दुधी भोपळा, दोडका, पडवळ, भेंडी या फळभाज्या खाव्यात. मूग, तुरीचे वरण करावे. मासे खाणे टाळावे. आहारात गोड, आंबट, खारट पदार्थ खावेत. यामुळे वाढलेला वातदोष कमी होण्यास मदत होते. खाण्यात स्निग्ध पदार्थही भरपूर हवेत. विशेषतः तूप जास्त खावे. स्वयंपाक करताना फोडणीसाठी भरपूर तेल वापरावे. मोहरी, हिंग यांचाही वापर वाढवावा. कांदा पावसाळ्यात वर्ज्य ठरतो. तळलेले पदार्थ टाळावे. तळलेल्याऐवजी भाजलेला पापड खावा. इडली, डोसे खाऊ नयेत. पिण्यास अंघोळीला गरम पाणी वापरावे. अति व्यायाम करू नये. दिवसा झोपणे, रात्री जागरणे टाळावे. पावसात भिजू नये. ओलसर कपडे वापरू नयेत आणि दमट हवेत फिरू नये. दिवसा झोपू नये. अशा रीतीने सर्वांनी आपल्या आहारात योग्य ते बदल करावेत ही नम्र विनंती आहे. धन्यवाद.